कवी अनंत राऊत लिहितात की कुणा डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणा रंबा उर्वशी वसुंधरा दिसते, नवनाटकी जगास न जाणे काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. आज या माईची आठवण यासाठी होतीये की एक IAS लेवलचा अधिकारी ज्यावेळेला स्वतःच्या आईचं अस्थिविसर्जन नदीत न करता त्याच्यासाठी आपल्या शेताची जागा निवडतो आणि त्या शेतामध्ये अस्थिविसर्जन करून त्याच्यावरती वडाचं झाड लावतो आणि सांगतो की कुठंतरी नदीचं प्रदूषण हे कुठेतरी आपल्या प्रथा परंपरेच्या नावाखाली नदीचं प्रदूषण करण्यापेक्षा, निसर्गाचं प्रदूषण करण्यापेक्षा आपण निसर्गाच्या संवर्धन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच माध्यमातून आपल्या आईच्या अस्थी ह्या कायम त्या वृक्षाच्या माध्यमातून जिवंत राहतील आणि आम्हाला आशीर्वाद देत राहतील. तुकाराम मुंडेंनी घेतलेली ही भूमिका खरं तर आज एका वादाच्या भोवऱ्यात टाकणारे आहे. काही जण या भूमिकेचं विज्ञानवादी दृष्टिकोनातून विचार करणारे स्वागत करताना दिसतात, तर दुसऱ्या बाजूला एक मोठा वर्ग असा आहे की तुम्ही आमच्या धर्माच्या प्रथा परंपरांवरतीच का अशा पद्धतीनं भूमिका घेतात, अशा पद्धतीनं भूमिका मांडायला लागतो. मग असा ज्या वेळेला दोन अंगानं बोलणारा वर्ग समोर यायला लागतो त्यावेळेला खरंच पहिल्यांदा तुकाराम मुंडेंनी असं काही केलं आहे का, की याच्या आधी कुठल्या महापुरुषांनी या सगळ्या संदर्भात काही सांगून ठेवलं आहे का, नेमकं प्रकरण काय आहे हे सविस्तर समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती. मंडळी, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल 1-2 दिवस झालं सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुकाराम मुंडेंचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांनी स्वतःसुद्धा आपल्या एका इंस्टाग्राम चॅनलवरती, म्हणजे तुकाराम IAS नावाचं जे त्यांचं इंस्टाग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला. तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याने एक सुंदर आणि भावनिक पोस्ट लिहिली ज्याच्यामध्ये ते आईचं अस्थिविसर्जन करताना दिसत आहेत आणि तिथे एक झाड लावताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये ते काय लिहित आहेत, तर आमच्या बाईंच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही एक वेगळी आणि विचारपूर्वक वाट निवडण्याचा संवेदनशील व विवेकवादी निर्णय मुंडे परिवारामार्फत घेतला आहे. निसर्ग हा सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी भक्ती आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. या विचारातून प्रेरित होऊन आम्ही आईच्या अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केले आहेत. आम्ही त्या ठिकाणी वडाचे झाड लावले आहे जेणेकरून आमच्या बाईंची माया सावलीच्या रूपाने पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. हा वटवृक्ष आमच्या बाईंच्या मायेची सावली आणि जिजींचे आशीर्वाद बनून पिढ्यानपिढ्या बहरत राहील. आम्ही सर्व भाऊ आमच्या आईला बाई म्हणून संबोधित कंसात त्यांनी लिहिलं आहे की आम्ही सगळे भाऊ आमच्या आईला बाई म्हणून संबोधित असू, तर गावकरी आणि आप्तेष्टांसाठी त्या जिजी होत्या. तसेच आम्ही कोणत्याही प्रकारचा 10वा किंवा 13वा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेकवाद आणि विज्ञानवाद याची कास धरून सामाजिक उपयुक्ततेला आम्ही प्राधान्य दिलं आहे. आजच्या आधुनिक युगात विज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक उपयुक्तता आणि पर्यावरणाचं रक्षण करणे हेच आमच्या आईंच्या संस्कारांना साजेसे ठरेल असे आम्हाला वाटते. आमच्या या निर्णयाचा आपण आदर कराल आणि बाईंच्या आठवणी आपण हृदयात कायम जपून ठेवाल अशी ही नम्र अपेक्षा समस्त मुंडे परिवार. तर एकंदर हा मेसेज बघितल्यानंतर सुद्धा एक लक्षात येते की एक चांगला विवेकवादी आणि विज्ञानवादी दृष्टिकोन पेरण्याचं काम हे IAS अधिकारी लेवलचे तुकाराम मुंडे सर करत आहेत. तुकाराम मुंडे म्हटलं की आपल्याला नेहमी बदल्या होताना ते सातत्यानं दिसतात, सातत्यानं ट्रेंडला असतात, चर्चेत असतात. का तर आपण बघितलं तर 21 वर्षामध्ये 24 वेळेला असा कोणता अधिकारी असेल की ज्याची बदली होते, मात्र ते तुकाराम मुंडेंच्या बाबतीत होतं. कदाचित तुकाराम मुंडे हे कुठल्याच नेत्याला कधी आवडलेच नाहीत, प्रशासनातल्या अनेक माणसांना ते कधीच भावले नाहीत, मात्र सर्वसामान्य माणसांना मात्र भावत राहिले. ते नेहमी सांगतात की आमच्या आईंनी आमच्यावरती काय संस्कार केले, तर ते एका मुलाखतीत सुद्धा परवा बोलताना म्हणाले की तुझ्याकडून जितक्या लोकांचं, म्हणजे ज्यावेळेला IAS सिलेक्शन झालं 2005 साली, त्यावेळेला आईंनी त्यांना उपदेश दिला होता की बाबा तुला जेवढ्या जास्तीत जास्त लोकांचं भलं करता येईल तेवढ्या लोकांचं भलं कर, आणि तोच विचार घेऊन आम्ही सगळेजण पुढे जाण्याचं काम करतोय. आज तुकाराम मुंडेंच्या जर कुटुंबाची परिस्थिती बघितली तर फार काही असं मोठ्या घरातून वगैरेच मुलं IAS अधिकारी घडतात असं नाही आहे. तर आज त्यांचं कुटुंब हे कुठंतरी त्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांचं कुटुंब होतं. म्हणजे शेती करायची आहे, वेगवेगळ्या भागात जाऊन ऊसतोडी करायची आणि त्याच्यातून ह्या मुलांचं शिक्षण हे त्या आईंनी करून दिलं होतं. जर बघायला गेलं तर त्यांच्या कुटुंबाचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यातल्या ताडसोना नावाच्या छोट्याशा गावामध्ये या आसराबाई मुंडे यांनी आपल्या मुलांना पालन पोषण संगोपन करून मोठं करण्याचं काम केलेलं आहे. अनेक संकट होती, संघर्ष होता, मात्र हे असलं तरीसुद्धा समाजामध्ये काहीतरी चांगलं घडवायचं असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे हा विचार त्यांनी आपल्या
आपल्या मुलांमध्ये पेरला आणि म्हणूनच की काय तुकाराम मुंडे असतील, अशोक मुंडे असतील यांसारखे 2 चांगले प्रशासकीय सेवेतले अधिकारी त्या माऊली घडवू शकल्या. इतकंच नाही तर आपल्या 3ऱ्या मुलाला प्राध्यापक बनवलं, जेणेकरून त्याच्या माध्यमातून एक पुढची पिढी चांगली घडावी. म्हणजे हा विचार संवेदनशील आणि सामाजिक भूमिकेतून एक चांगला विचार समाजाला घेऊन देण्याचं काम या स्वतः आसावरी मुंडे यांनी केलेलं आहे. असा चांगला आणि समाजवादी विचार या आसराबाई मुंडे यांनी समाजाला देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपण बघतोय की एक समाजाला चांगले 3 हे प्रशासकीय अधिकारी म्हणा किंवा प्रशासकीय सेवेत असणारे, शिक्षक पेशात असणारे एक चांगली माणसं आपल्याला मिळू शकली. आज त्यांच्या जाण्यानंतर साहजिकच आहे, दुःख आहे, त्या कुटुंबाला दुःख आहे. शेवटी किती जरी कडक शिस्तीचे तुकाराम मुंडे असले तरी सुद्धा भावाच्या खांद्यावरती ढसाढसा रडताना पण सगळ्यांनी त्यांना पाहिलं असेल. मात्र या गोष्टीनंतर अनेकांनी 2 प्रकारे त्याचा गोष्टीचा त्यांच्या कृतीचा विरोध केला. म्हणजे काही जण म्हणतायत की तुम्ही आमच्या धर्माच्या बाबतीत असं का करताय किंवा तुम्ही हिंदू धर्माच्या बाबतीतल्या प्रथा परंपरांच्या बाबतीत अशी छेद का देताय. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी विज्ञानवाद पेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय सांगितलं तर सरळ सांगितलं की ज्यावेळेला नदीमध्ये आपण अस्थि विसर्जन करतोय तर त्यावेळेला नदीचं प्रदूषण होतंय. काही प्रमाणात का असेना आपल्याकडून, आपल्या कृतीतून ते कमी व्हावं म्हणून इतरांना संदेश देण्यापेक्षा ते स्वतःच्या पासून सुरुवात करतायत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना वाटत नसेल का की ज्या माऊलीनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, संघर्षातून मोठं केलं, तिच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं, परंपरेनुसार तिचं अस्थि विसर्जन करावं असं वाटलं नसेल का. पण तरीसुद्धा ज्या माऊलीनं शिकवलेलं आहे की आपल्याला काहीतरी सामाजिक दृष्टिकोनातून चांगलं पाऊल टाकायचं आहे, विज्ञानवादी पाऊल टाकायचं आहे आणि तेच त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्या अस्थि विसर्जनानंतर एक जे झाड लावलंय ते झाड सजीव असतं, आपली माऊली आपल्यासोबत कायम जिवंत राहील, हा विचार त्यांनी पेरण्याचं काम केलं. पहिल्यांदाच असं म्हणू शकत नाही की आपण तुकाराम मुंडेंनीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या किंवा काय. तर आपल्या महापुरुषांचा जर विचार केला तर आपण सगळ्यात पहिल्यांदा गौतम बुद्धांनी सुद्धा मृत्यूनंतरच्या विधींवरती नेहमी विरोध केलेला होता. ते सांगायचे की मृत्यूनंतरच्या विधींवर नाही तर जिवंतपणीच्या कर्मावरती लक्ष द्या, असं भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे. संत कबीरांनी सांगितलं की मरणानंतर काय करायचं यापेक्षा जिवंत असताना कसं जगायचं हे महत्त्वाचं आहे. हे कबीरांचे विचार आहेत. तर पुढं जाऊन महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यांनी सुद्धा धार्मिकता असेल, कर्मकांड असेल याच्या विरोधातच सातत्यानं भूमिका घेतलेली होती. महापुरुष फक्त वाचायचे नसतात, स्पर्धा परीक्षांमधून शिकायचे नसतात, तर ते कृतीत अवलंबायचे असतात. हे या मुंडेंच्या आपल्या कृतीतून साहजिकच दिसतंय. त्यामुळे त्यांच्या कृतीचं आम्ही कौतुकच करतोय. त्यामुळं त्यांच्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अर्पण करतोय. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती करतोय. धन्यवाद.